तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया बातमीपत्राकडे, पण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. अलिबागमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष, खारेपाटात भासते मोठी पाण्याची टंचाई, विकतच्या पाण्याने भागवावी लागते तहान. महाडमध्ये महिनाभरात रस्त्याची दुरावस्था, एका महिन्यात रस्ते गेले वाहून, ग्रामस्थांसह वाहन चालकांमध्ये व्यक्त होते तीव्र नाराजी. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महिलांकडे मागितले रिटर्न गिफ्ट, शासकीय योजनांखाली राजकीय स्वार्थ साधला जात असल्याचा विरोधकांचा आरोप. आणि रायगडसह रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळी परतीच्या पावसाचा धुमाकूळ, विजांच्या कडकडाटामुळे शेकडो गावांमधील वीज पुरवठा खंडित. पाहूया सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील खारेपाट भागातील गावांना ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. डावली, रांजणखार, रेवस, सारण, मिळकतखार, बोर्डणी या गावात नळाला आठवड्यातून काही वेळेलाच पाणी येतंय. गावातील पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत खारट झालेत. पर्यायी व्यवस्था नसल्याने पिण्यासाठी विकतचे पाणी घेण्याची वेळ या गावातील नागरिकांवर आली आहे. आतापर्यंत पाणी पुरवठा योजनांवर कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आलाय, परंतु या योजना कुचकामी ठरल्यात. त्यामुळे पाणी टंचाईचा फटका इथल्या नागरिकांना बसत असून गेली अनेक वर्ष खारेपाटातील गावांना रेवस झोन 1 आणि रेवस झोन 2 या दोन स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणी पुरवले जाते. मात्र ही गावे योजनेच्या शेवटच्या टोकावर असल्याने या गावांपर्यंत पाणी पोहोचतच नाहीये. मात्र मार्च महिन्यापासूनच या गावांना टंचाईच्या तीव्र झळा लागायला सुरुवात होते. अधूनमधून टँकर पाठवून प्रशासनातर्फे या गावांची तहान भागवण्याचा प्रयत्न केला जातो, तरीही टँकरचे पाणी खूपच अपुरे ठरते. मग विकतचे पाणी घेऊनच तहान भागवण्याची वेळ या लोकांवर येते. त्यामुळे इथले नागरिक हैराण झालेत. या भागात राबवण्यात आलेल्या नळपाणी पुरवठा योजना जुन्या झाल्या असून यामुळे सर्व योजना नव्याने कार्यान्वित करण्याची गरज आहे. 2.5 वर्षांपूर्वी डावली रांजणखार गावाच्या कामासाठी 1.25 कोटी रुपयांची जलजीवन मिशन योजना मंजूर करण्यात आली, परंतु अद्याप या योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केलाय. आमच्या गावाचं नाव आहे रांजणखार डावली नवखार. इथे गेल्या 40 वर्षापासून पाण्याची समस्या आहे आणि आम्ही शासन दरबारी खूप प्रयत्न केले. आम्ही संस्था, आमची एकता मित्र मंडळ असो किंवा गावातली एक कमिटी, अशा भरपूर लोकांना भेटलो, आमदार खासदारांना. 5-6 आमदार होऊन गेले. प्रत्येकजण निवडणूक आली की 2 महिने आधी येतोय, मी तुमचं पाणी आणतो. 8 दिवस पाणी येणार, परत पाणी बंद कायमचं. आणि आज आम्हाला 20 रुपयाला एक बरणी 15 लिटरची विकत घ्यावी लागतो. मग 150 रुपये रोज आहे माणसाला, एका बाईला 150 रुपये रोज, आणि ती आज पाण्यासाठी 50 रुपये त्यातले घालवतोय. मग तिचा उदरनिर्वाह कसा होणार? 100 रुपयात आपलं कुटुंब कसं पोचणार? ही समस्या गेली एवढी वर्षाची आहे. तुम्हाला एक सांगतो, हा आमचा गाव एवढा सौंदर्याने नटलेला आहे. आमच्या आता प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येकाला काय हवं असतं? लाईट, पाणी, या 2 गोष्टी, आणि रस्ते. आम्हाला रस्ते थोडेफार आहेत, लाईटसुद्धा आहे, पण आम्हाला कित्येक वर्ष गेले पाणी नाही, कित्येक वर्ष. आज तुम्ही 25-30 वर्षाचा आढावा घेतलात तर 5-6 दिवस कुठेतरी पाणी येतं, त्याच्यानंतर स्टॉप होतं. प्रत्येक येणारा मंत्री काय करतो? तुम्हाला आम्ही पाणी आणू, हे करू, ते करू. पण जेव्हा तो खरंच निवडून येतो ना सर, तेव्हा तो त्याच्याकडे कुठला औषध येतो काय माहिती नाही, तो गायब होतो पुढच्या 5 वर्षांसाठी. हे असं आम्ही प्रत्येक वेळी बघत आलोय. एवढं जर आम्हाला हाल अपेष्टा सहन करावं लागत असेल, आणि एवढं सुंदर सर, आता जर मुंबईच्या हाकेवरती गाव तुम्ही बघितलंच नाही इथे समोर, तर इथे समोर मुंबई आहे, बाजूला उरण आहे, अलिबाग सुद्धा आमच्या बाजूला आहेत. एवढे मोठे मोठे नेते झालेत. रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील दासगाव आणि वहूर गावात तयार करण्यात आलेले रस्ते अवघ्या काही महिन्यातच उखडून गेलेत. हे रस्ते काँक्रीटीकरण कामामध्ये तयार करण्यात आले होते. याकरता लाखो रुपयांचा निधी खर्ची करण्यात आलाय. मात्र हा रस्ता अवघ्या 1 महिन्यातच खराब होऊ लागलाय आणि पावसाळ्यामध्ये या रस्त्याची दैना उडाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले असून यामधून पाणी साचले आहे.
नागरिकांच्या सुविधेसाठी शासनाकडून लाखो रुपये टाकले असले तरी संबंधित ठेकेदारांनी मात्र निकृष्ट दर्जाचं काम केल्यानं अशी अवस्था पाहायला मिळते। तर अशीच अवस्था दासगाव गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची देखील झाली आहे। प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याला देखील लाखो रुपये खर्च करण्यात आलेत, मात्र या रस्त्याचा देखील अवघ्या काही महिन्यातच बोजबारा उडाला असल्याचं स्थानिक नागरिकांकडून बोललं जातंय। महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागामध्ये राजकीय दबावगिरी वापरून कार्यकर्त्यांना या रस्त्याची कामे दिली जात आहेत। ज्यांच्या नावे निविदा काढण्यात आलेली आहे अशा लोकांकडून किंवा एजन्सीकडून ही कामे करून घेतली जात नाहीत आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांकडून ही कामे करून घेतली जात असल्याने रस्त्याची दुरावस्था होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून केली जाते। रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर परटवणे भौगोलिक गावातील बाधित प्रकल्पग्रस्तांनी काल धडक मोर्चा काढला। प्रकल्पासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी अगदी कमी पैशात संपादित केल्या। शेकडो एकर जागा ॲल्युमिनियम प्रकल्पासाठी शासनाने ताब्यात घेतल्या, पण या जमिनीवर प्रकल्प उभा राहिला नाही। ती जमीन अनेक वर्ष पडीक असून त्यात कसणाऱ्या शेतकऱ्यांचे त्यांच्या पिढीचे मोठं नुकसान झाले अशा तक्रारी आंदोलनकर्ते करत आहेत। शासनाने या प्रकल्पासाठी जमीन खरेदी केली, त्याला 20 वर्षांपेक्षा मोठा कालावधी गेला। तसेच या मोर्चातून प्रकल्पग्रस्त म्हणून स्थानिक तरुणांना नोकरी द्यावी आणि ज्या जमिनी कसत नाहीत त्या परत द्याव्यात अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी यावेळी केली आहे। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील बचत गटातील महिला CRP यांना स्मार्ट मोबाईल फोन वाटपाच्या कार्यक्रमावेळी राज्याचे उद्योगमंत्री तसेच पालकमंत्री उदय सामंत यांनी महिलांकडून चक्क रिटर्न गिफ्ट मागितले असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। मंत्री उदय सामंत यांनी शासकीय कार्यक्रमात आम्ही विविध योजनेच्या माध्यमातून महिलांना बक्षीस दिलं आहे, आम्हाला पुढील 1 महिन्यामध्ये आशीर्वाद रूपी बक्षीस द्यावे असं प्रतिपादन यावेळी त्यांनी केले। तसेच याच कार्यक्रमात त्यांच्या भाषणानंतर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मीनल कांबळी यांनी विरोधकांवर आगपाखड करत राजकीय भाषण केल्यामुळे आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मतांच्या रूपाने मागितलेला आशीर्वाद हे रिटर्न गिफ्ट मागितले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष विनायक निकम यांनी केलाय। तसेच राबवण्यात आलेल्या विविध योजना या शासनाच्या तिजोरीतून राबवल्या गेल्या आहेत, त्या पुढेही सुरूच राहणार आहेत, मात्र याचा राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। त्यामुळे जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसे राजकीय वातावरण तापत असल्याचं आता पाहायला मिळतंय। 2400 आमच्या CRP महिला भगिनींना हा मोबाईल बक्षीस म्हणून देणार। मी मोफत असा शब्दप्रयोग कधी केला नाही, सहकार्य म्हणून कधी केला नाही। तुम्ही जे काम करताय त्याचं बक्षीस म्हणून 2400 महिलांना मोबाईल देणारा हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा हा रत्नागिरी जिल्हा आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आज सगळ्या महिला भगिनी जमलेल्या आहेत। त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो आणि महिला भगिनींना हात जोडून विनंती करतो की जे सरकार तुमच्या सोबत आहे, ज्या सरकारने तुम्हाला सहकार्य केलंय, ज्या सरकारने तुम्हाला बक्षीस दिलंय, त्या सरकारला देखील आशीर्वाद देऊन पुढच्या 1 महिन्यानी आपण बक्षीस द्यावं। आणि आज आमच्याकडे शासनाकडून टॅब वाटप होता, केडर आणि कृषी सखी वगैरे म्हणजे पंचायत समितीच्या महिला आपल्या उमेद संस्थेचं जे काही बचत गट चालतात त्यांच्यासाठी वाटप होतं, टॅब वाटप, मोबाईल वाटप का तर ऑनलाईन काम जे आहे ते सोपं व्हावं महिलांना, याच्यासाठी ते मोबाईल वाटप होतं। ते आज वैश्यवाणी भवन हॉलमध्ये होतं, तिथे महिलांना तुम्ही सगळ्या केडरना बोलवलं गेलं, पण तिथे थोडंसं असं वाटलं की तिथे ते कार्यक्रम आमच्या शासकीय नसून ते एक राजकारणाचं, एक पक्षाचं कार्यक्रम आहे असं वाटायला लागलं। कारण तिथे पक्षाचे सर्व पदाधिकारी आले होते आणि सामंत साहेब आले होते, ते तर पालकमंत्री आहेत। ठीक आहे, चांगलं आहे की महिलांना काहीतरी तुम्ही देताय, महिलांना सोपं होत आहे काम करायला, पण तो शासकीय म्हणून ठीक आहे, पण तिथे तुम्ही राजकीय विषय काढले नाही पाहिजे होते। तिथे सगळं राजकारणाचे विषय आले। सरळ सरळ तिथे तुम्ही निवडून आणा आमदारांना किंवा काही असं, तुमच्या काही पदाधिकारी महिला कोणतरी आल्या होत्या तिथे, मीनाताई म्हणून, त्यांनी सरळ सांगितलं की निवडून आणा। मग तो राजकीय कार्यक्रम होता की आमच्या बचत गटांचं होतं हेच आम्हाला महिलांना कळालेलं नाहीये। वैश्य भवनला त्या कार्यक्रमामध्ये स्वतः उदय सामंत व आमदार योगेश कदम हे स्वतः तिथे उपस्थित होते। आज
बचत गटाच्या माध्यमातून उमेद या प्रक्रियेतून सर्व महिला तिथं आज जमलेल्या होत्या. म्हणजे हा कार्यक्रम शासकीय होता आणि शासनाचा कार्यक्रम असल्या कारणाने शासनाच्या माध्यमातून त्यांनी तिथे जे काही वक्तव्य करायचे ते बोलायला पाहिजे होतं. परंतु यांनी आज जे काही टॅप वाटप काही केलं ते शासनाच्या तिजोरीतून केलेलं आहे, शासनाच्या पैशातून केलेलं आहे. हे काय त्यांच्या काही वैयक्तिक पैशातून दिलेलं नाहीये. परंतु त्यांनी आवाहन करताना महिलांना सांगितलं की आम्ही तुम्हाला हे देतोय, तुम्हाला बक्षीस देतोय. तसं बक्षीस आम्हाला 2 महिन्यांच्या निवडणुका येतील त्यातून आम्हाला तुमच्याकडून हे आम्हाला बक्षीस मिळायला पाहिजे. म्हणजे आमच्या आमदारांना तुम्ही मतदान करा आणि त्याला निवडून आणा. म्हणजे हा शासनाचा कार्यक्रम होता की बचत गटाचा कार्यक्रम होता हेच काही कळत नाहीये. त्यामुळे याचा मी प्रथमतः निषेध करतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरस येथे सार्वजनिक बांधकाम विभाग येथे टेंडर मॅनेज करण्यावरून शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावरून माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांनी व्हिडिओ पोस्ट करून आमदार वैभव नाईक यांच्यावर टेंडर मॅनेज करण्यासाठी आमदार नाईक यांनी तो राडा केला असल्याची टीका केली होती. यावर युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी निलेश राणेंना प्रत्युत्तर दिले. माननीय निलेश राणे यांना माहिती नाही आहे की टेंडर कसं मॅनेज करायचं हे आपल्या भावाकडून, सख्या भावाकडून नितेश राणेंकडून शिकलं पाहिजे. कारण काल समाज कल्याण याचं जवळजवळ 2.5 कोटीचं टेंडर जे बँकचं टेंडर होतं ते आमचं काल तिथे आत्मक्लेश आंदोलन होतं आणि हे नितेश राणेंच्या विरोधातच होतं. त्यामुळे टेंडर कसं मॅनेज करून पैसे घ्यायचे आणि भ्रष्टाचार कसा करायचा हे नितेश राणेंशिवाय कोणाला चांगलं माहिती नाही. तुम्ही जरी डॉक्टरेट मिळवलेली असाल तर नितेश राणेंनी मात्र याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये PhD केलेली आहे की कसा काय पैसा खायचा, कॉन्ट्रॅक्टरना कसं मॅनेज करायचं हे त्यांनी कुलकोली कुडा व देवगडच्या सर्व कॉन्ट्रॅक्टरना विचारा. 10% शिवाय पैसे नितेश राणे घेत नाहीत. प्रत्येक टेंडर मॅनेज करायचे 10% नितेश राणेंच्या खिशात जातात आणि ते कोणाच्या मार्फत जातात, त्यांचे PA राकेश परब जे आहेत त्यांच्या मार्फत हे जातात. समाज कल्याणचे पैसे सुद्धा यांच्या मार्फतच नितेश राणेंपर्यंत पोहोचलेले आहेत. पुढे पाठी आम्ही यांच्या अकाउंटची पण डिटेल देऊ. यानंतर तुम्हाला लक्षात येईल की कसा काय भ्रष्टाचार नितेश राणे करतात हे निलेश राणेंनी समजून घ्यावं. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उदय बने आणि रवींद्र महाडिक हे दोघेही रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने त्यांच्या विनंतीला मान देऊन मी शर्यतीतून माघार घेत असल्याचं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी तालुका प्रमुख आणि माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी केलंय. या निवडणुकीमध्ये कालही इच्छुक होतो, आजही इच्छुक आहे. पण मी माघार घेण्याचं जे कारण आहे की माझ्या समोर माझ्याबरोबर जे इच्छुक उमेदवार जे आहेत ते शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बनेसाहेब असतील, शिवसेनेचे सहसरप्रमुख विद्यमान महाडिकसाहेब असतील. यांनी पण माझ्याकडे इच्छा प्रकट केली की आम्हालाही उमेदवारी मिळावी. बनेसाहेबांनी आणि महाडिकसाहेबांनी ह्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघासाठी मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मी पक्षप्रमुख उद्धव साहेबांबरोबर 28 तारखेला ज्यावेळी आमची पक्षाची बैठक झाली त्या मी उद्धव साहेबांना बोललो मी या निवडणुकीतून माघार घेतोय, पण माझ्याबरोबर जे 2 उमेदवार इच्छुक आहेत त्यांना आपण उमेदवारी द्यावी, त्यांना निवडून आणण्याचं काम मी आणि माझे सर्व शिवसैनिक करतो. शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख तथा अलिबाग मुरुड मतदारसंघातून उमेदवारीची जोरदार तयारी करणाऱ्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग मतदारसंघातील कुरडूस विभागात महिला संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी तरुणांच्या व्यसनाधीनतेवर बोलताना चित्रलेखा पाटील यांनी काही तरुणांना HIV लागण झाली असल्याची माहिती समोर आणली. या विधानानंतर युवा वर्गात तीव्र नाराजीचा सूर असून तरुणांनी पोस्टरच्या माध्यमातून चित्रलेखा पाटील यांचा निषेध दर्शवलाय. मला कसं मदत करू, झालं तरी काय. ते बोलले ताई पेजारी नाक्यावर दारूचे आणि ड्रग्सचं प्रमाण जाम वाढलंय. आमच्या मुलांनी सिरिंजनी ड्रग्स घेतले. आता मला काय प्रकार तो माहिती नाही, पण मी मुद्दामून खोलात जाऊन माहिती काढली. आमच्या मुलांनी सिरिंजनी ड्रग्स घेतल्या आणि 7च्या 7 मुलं, तरुण मुलं, इथलेच बांधण, पेजारी, मेडेखार इथली आजूबाजूची 7 मुलं HIV पॉझिटिव्ह निघाली. मी तुम्हाला महिलांना सांगते, प्रचंड वाईट प्रवृत्त्या फिरतायत जे आपल्या मुलांना ड्रग्ज आणि दारूकडे नेतात. आता तुमचं काम आहे, या सगळ्या शिवबांच्या लेकीचं काम आहे या दारू आणि ड्रग्जना बाहेर ठेवणं आणि त्याच्यासाठी मी तुमच्या पाठीशी उभी हे सांगायला मी तुम्हाला या ठिकाणी उभी आहे. पाहिलीत या आहेत महिला आघाडी प्रमुख शेतकरी कामगार पक्ष सन्माननीय चिवताई यांनी आज पेझारी येथील मेळाव्यात एक भाष्य केलं. त्या भाष्यामध्ये त्यांनी सांगितलं की आमच्या पेझारी नाक्यावर ड्रग्स आणि दारूचे
या अड्डे जास्त प्रमाणात चालत आहेत आणि त्यामध्ये तरुण 7 मुलांनी इंजेक्शनद्वारे ड्रग्ज घेतल्यामुळे 7 मुलांना म्हणजे पेझारी, मेडेकार, बांधण आणि इतर परिसरातील मुलांना HIV पॉझिटिव्ह ते झालेले आहेत. यामुळं आमच्या तरुणांची ही बदनामी झालेली आहे. तुम्हाला जर मतांचा जोगवा मागायचा असेल, महिलांना जर आकर्षित करायचं असेल तर तुम्ही हे खोटे नाटे हे करू नका. रायगड जिल्हा हॉस्पिटलला HIV पॉझिटिव्ह झालेल्या व्यक्तीची नोंद असते आणि जर या व्यक्तींच्या नोंद असतील तर ते आम्हाला दाखवा. आमच्या पेझारीमधील आणि इतर परिसरातील कोण HIV पॉझिटिव्ह झालेला आहे. जर खोटं बोलून तुम्हाला जर मताधिक्य जर वाढवायचं असेल तर हे चुकीचं आहे. चिपळूणच्या महामार्गालगत असलेल्या प्रांत कार्यालयाच्या शेजारी नवीन इमारत बांधकामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम, गुहागरचे आमदार भास्कर जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण आदी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात प्रांत कार्यालयाची नवीन इमारत होणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यानंतर बचत गटांच्या महिलांना मोबाईल वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी CSR फंडातून महिला बचत गटांना वर्षाला 1 लाखाची देणगी MIDC मधून मिळेल अशी ग्वाही उदय सामंत यांनी दिली. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते रायगड जिल्ह्याच्या तळा तालुक्यातील बोरघर हवेली येथे ज्ञानदीप माध्यमिक विद्या मंदिर बोरघर व वरदायिनी विद्यालय महागाव येथील गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. वरदायिनी ट्रस्टच्या सौजन्याने देण्यात आलेल्या जवळपास 100 सायकलचे मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्षा माधुरी घोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, तालुकाध्यक्ष नाना भौंड, युवकोध्यक्ष देविदास रामाणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेदा जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संवर्धन माझी वसुंधरा जाणता राजा मॅरेथॉनचे आयोजन करून 1 मूल 1 झाड संदेश देऊन प्रत्येक स्पर्धकाला 1 रोपटे वाटप करण्यात आले. वृक्षारोपणामध्ये अनेक फळझाडांचे वाटप करून तालुक्यातील विविध डोंगर उतारावर वनक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या हद्दीमध्ये वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम संपन्न झाला. विविध क्षेत्रांमध्ये उपक्रम राबवत असताना संस्थेने रायगड कीर्तन महोत्सव सुरू केलाय. त्या माध्यमातून समाजामध्ये पर्यावरण संवर्धन राखण्यासाठी वणवा रोखा, जंगल वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश देत कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आले. त्यामुळे कीर्तनातून सामाजिक संदेश देत समाजामध्ये एक आदर्श निर्माण करणारी एकमेव संस्था म्हणून वेदा जनजागृती मंच संस्थेकडे पाहिले जाते. वेदा जनजागृती मंचातर्फे पर्यावरण संवर्धन जनजागृती अभियान दरवर्षी राबवण्यात येते. यावर्षीही पर्यावरण संवर्धनसाठी तेलंगे गावाच्या परिसरामध्ये या डोंगरामध्ये आपण आलेलो आहोत. या डोंगरामध्ये लोरे परिवारातर्फे येथे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये वेदा जनजागृती मंचांनी या लोरे परिवाराला काही वृक्षदान केले आणि त्या वृक्षांचं त्यांनी वृक्षारोपण करून त्याचं संवर्धन केलं आहे. आपला झाडांचं रोपण करून त्याचं संवर्धन पण अतिशय उत्तम प्रकारे केलं आहे. काठीचा सपोर्ट लावलेला आहे. असे वृक्षमित्र दरवर्षी वेदा जनजागृती मंचाच्या माध्यमातून तयार होतात आणि यापुढे तयार होतील अशी मी वेदा जनजागृती मंचातर्फे सर्व वेदा जनजागृती मंचाच्या सर्व पर्यावरण मित्रांना मी आवाहन करतो की त्यांनी यापुढे येऊन असे वृक्ष दरवर्षी लागवड करण्यासाठी पुढे येऊन वृक्ष संस्थेकडून घेऊन जावेत अशी मी त्यांना विनंती करतो. रायगड जिल्हा परिषद शाळा चोरडे मराठी यांनी शासनाच्या निर्देशानुसार 1 ऑक्टोबर रोजी ग्रामस्वच्छता अभियान राबवण्याचे पालक मीटिंगमध्ये पालकांना आवाहन केलं होतं. पालकांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, ग्रामपंचायत सरपंच सदस्य, पालकवर्ग व ग्रामस्थ यांच्या सहभागातून हा कार्यक्रम संपन्न झालाय. शाळेच्या इमारतीसमोरील शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आलाय. गावातील रस्ते स्वच्छ करण्यात आलेत. शाळेच्या परिसरात ग्रामपंचायत स्मशानभूमी या परिसरामध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेत संपूर्ण कचरा साफ करण्यात आलाय. शाळेपासून ग्रामपंचायत पर्यंत व ग्रामपंचायत पासून स्मशानभूमी पर्यंतचा
गावाचा संपूर्ण रस्ता हा यावेळी स्वच्छ करण्यात आला असून यामध्ये 72 पालकांनी सहभाग घेतला होता। शाळेमध्ये राबवलेले लेझिम उपक्रम, सहल, त्याचबरोबर कर्नाटकचे सहल प्रयोग दिग्दर्शन, तालुका विज्ञान प्रदर्शनातील क्रमांक 1 असे विविध पारितोषिक आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक असणारी ही शाळा ग्रामस्थांच्या, शिक्षकांच्या व पालकांच्या सहकार्याने सतत अग्रेसर राहत असते। स्वच्छ गाव निर्मळ गाव ही संकल्पना शाळेतील शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी राबवली आहे। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी नियोजन केले। स्वच्छता आणि गाव स्वच्छता याबाबतची हाक दिलेली होती। या परिपत्रकाच्या अन्वये गावाची साथ आणि ग्रामस्थांची हाक या दोन्ही गोष्टीची योजना त्या ठिकाणी राबवण्यात आली। शाळा, परिसर, ग्रामपंचायत, त्यासोबत असणारा समोरचा रस्ता या इत्यादी गोष्टी ग्रामस्थांच्या सहकार्याने आज आम्ही करू शकलो। ग्रामस्थांनी कुठल्याही गोष्टीला हाक दिल्याबरोबर ग्रामस्थ, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती सर्वजण आम्हाला नेहमीच साथ देतात। शिक्षकांनी स्वच्छता अभियाने आव्हान आम्हा ग्रामस्थांना व पालकवर्गांना दिलं होतं। त्याप्रमाणे पूर्ण पालकवर्ग, शिक्षक वर्ग, ग्रामस्थ मंडळ, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर सेविका हे पूर्ण या स्वच्छता अभियानात राबवण्यात आले आहेत, सहभागी झाले आहेत। आणि त्यामुळे पूर्ण शाळेचे परिसर, शाळा, ग्रामपंचायत, पूर्ण गावाचा परिसर कायापालट करून टाकले, पूर्ण स्वच्छ करून टाकले। आपली प्राथमिक शाळेतले सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक व गुरुजी सर्व ही ग्राम स्वच्छता अभियानाची सगळी स्वच्छता करण्याची निर्णय घेतला व पालकांनी सर्वही मदत करून सगळी स्वच्छता करून घेतली। महात्मा गांधी जयंतीच्या औचित्य साधून रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा चोरडे यांच्या विद्यमानाने सर्व शिक्षकांनी पालकवर्गाला आणि समस्त ग्रामपंचायतीच्या लोकांना एक हाक दिली आणि त्या अनुषंगाने सर्व पालक, सर्व गावकरी मिळून आमच्या चोरड्या गावाची स्वच्छता अभियान राबवण्यात आले। त्यामध्ये सर्वांचंच मोलाचं सहकार्य लाभलं। गेल्या 2 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसरात कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झालेले असतानाच काल सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे आणि विजांच्या कडकडाटामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक देखील धीम्या गतीने सुरू होती, तर अनेक अंतर्गत मार्गांवर देखील रस्त्यावर पावसाचं पाणी साठलेलं पाहायला मिळालं। विजांच्या कडकडाटामुळे खेडसह आजूबाजूच्या शेकडो गावांमधील वीज पुरवठा खंडित झाला होता। तर काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पडलेल्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील छत्रपती संभाजी महाराज भाजी मंडईला मोठा फटका बसला। मुसळधार पावसामुळे भाजी मंडईत पावसाचं पाणी शिरलं आणि भाजी विक्रेत्यांचं मोठं नुकसान झालंय। तब्बल 2.5 ते 3 तास पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भाजी मंडईत हाहाकार उडाला। तर दुसऱ्या बाजूला खेड शहरात अनेक ठिकाणी गटारे तुडुंब भरून वाहत होती। खेड दापोली मार्गावर देखील 3 बत्ती नाका परिसरात रस्त्यावर पावसाचं पाणी साठलं होतं। आता बघितलं तुम्ही साधारण एक अर्धा तास मुसळधार पाऊस झाल्यामुळे आज मार्केटमध्ये कमीत कमी एक फुटाच्या वरती पाणी होतं। आता तुम्ही पाहू शकता सगळ्या भाज्या वगैरे वाहून चाललेल्या आहेत। नगरपालिका काही या आपल्या मार्केट काय त्यांचं लक्ष नाही आहे। पाठीमागचे जे गटार आहेत आनंद थिएटरचे शेजारी ते पूर्णपणे चॉकअप आहे। मागं 2 वेळा त्यांना कल्पना देऊन सुद्धा मागच्या 8 दिवसापूर्वी पण असंच पाणी 1 फुटापर्यंत लेवल झाली होती, त्यावेळेस तक्रार करून सुद्धा त्यांना अद्याप त्याची दखल घेतलेली नाही। तरी मला नगरपालिकेला विनंती करतो मी की पहिलं पाठीमागचं गटार आनंद थिएटरच्या शेजारचं ते पहिलं त्यांना मोकळं करून द्यावं, त्याच्यामुळे हे मार्केटमध्ये पाणी भरतं। काल परतीच्या पावसाने पोलादपूर तालुक्यातील गावांसह शहराला देखील झोडपून काढले असून महामार्गावरील काटेतळी फाट्याजवळ महामार्ग विभागाच्या गलथान कारभारामुळे पुन्हा रस्त्यावर पाणीच पाणी साचल्याने नागरिक, प्रवासी वर्गांसह वाहन चालक देखील संताप व्यक्त करत होते। काल सायंकाळी पडलेल्या तुफान पावसामुळे महामार्गावर पाणी साचून तलावाचं स्वरूप प्राप्त झालं होतं। तर पोलादपूर शहराकडे येणाऱ्या चोलईकडून पोलादपूरकडे येणाऱ्या मार्गावर काटेतळी फाट्याजवळ गटार योग्य पद्धतीत बांधले नसल्याने रस्त्यावर पाणी तुडुंब भरून तलावाचं स्वरूप प्राप्त झालं होतं। अवघ्या 1-2 तासात झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पूरमय परिस्थिती निर्माण झाली होती। यातूनच मोठा अपघात घडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून तालुक्यात यावर्षी सुद्धा जास्त पाऊस पडल्याने तालुक्यातील धरणाची कामे पूर्णत्वास न गेल्याने पावसाचे पाणी थेट नदी वाटे समुद्राला मिळत असल्याने आगामी उन्हाळ्यात पुन्हा पाणी टंचाईला तोंड काढण्याची शक्यता वाढीस लागणार असल्याचं बोलले जाते।
वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. पाहत रहा फक्त माझे कोकण.